सुप्रभात सर्वांना प्रभू येशू ख्रिस्तामध्ये सलाम। रोजचं देवाचं वचन या भक्तीमध्ये मी तुम्हा सर्वांचं प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये स्वागत करत आहे। आजच्या मननासाठी देवाचं वचन अनुवाद याचा 28वा अध्याय आणि दुसरं वचन आपण बघूया। तू आपला देव परमेश्वर याची वाणी ऐकशील तर हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडं धावत येतील। देवाचं वचन या ठिकाणी आपल्याला सांगत आहे की जर आपण देवाची आज्ञा पाळली तर देव तुम्हाला आणि मला सर्वांना आशीर्वाद देणार आहे। देवाचे सर्व आशीर्वाद आमच्याकडं धावत येणार आहेत। परमेश्वर म्हणतो तू नगरात आशीर्वादित होशील, तू शेतीवाडीमध्ये तुला मी आशीर्वादित करेन। आणि परमेश्वर म्हणतो तुझं बाहेर जाणं मी आशीर्वादित करेन, घरामध्ये येणं मी आशीर्वादित करेन। आणि परमेश्वर म्हणतो तू ज्या कामाला हात घालशील त्या कामाला मी तुला बरकत देईन, मी तुला यश देईन, मी तुझा मार्ग सुखाचा करेन असं परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे। आणि म्हणून परमेश्वराच्या आशीर्वादाच्या द्वारे देव आपल्याला उंच करतो आणि म्हणून देवाचा आज्ञापालन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे। आणि म्हणून देवाचे सर्व आशीर्वाद आपल्याकडे धावत येण्यासाठी आपण देवाच्या आज्ञेचं पालन करूया आणि त्या पालनाच्या द्वारे आपण देवाचं गौरव करूया। आमच्या या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रार्थना विनंत्या लिखाण करा। आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करू। देव बाप तुम्हाला आशीर्वादित करू। आमेन।